आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी देशात 1,00,000 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे। महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना उपक्रम राबविण्यात येत असून पुढील 3 वर्षात आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण 335 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला। त्यावेळी ते बोलत होते। मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, आमदार राजू तोडसाम, आमदार किसन वानखेडे, सई डहाके, संजय डेरकर, श्याम कोडे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी विकास मीना आदी यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच उपक्रमांचा शुभारंभ झाला। त्यात आदिवासी विकास विभागाच्या 5 वसतिगृहे व इतर कामे मिळून 51 कोटी रुपये किमतीच्या कामांचा समावेश आहे। तसेच बांधकाम विभागाची 67 कोटींची कामे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेत 11 सौर ऊर्जा प्रकल्प व इतर कामांसाठी 158 कोटी व इतर विविध विभागांच्या 59 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे। जिल्हा प्रशासनातर्फे मिशन कॉम्पिटिटिव्ह एक्सलन्स, रोड मेंटेनन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म, ई-मित्र चॅटबॉट, मिशन उभारी, समग्र डॅशबोर्ड, प्रोजेक्ट सँड मॅप, शासन आपल्या मोबाईलवर CRF अँड वार रूप डॅशबोर्ड यासह इतर विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला। जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर 27 उमेदवारांना सेवेत घेण्यात आले। त्यातील 4 उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। विविध विभागांतर्फे योजनांची माहिती देणारे कक्षही उभारण्यात आले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। आमच्या आदिवासी विभागामध्ये एकूण 30 प्रकल्प कार्यालय आहे, 4 ATC कार्यालय आहे। आपल्या रक्षाबंधनाच्या दिवशी 9 ऑगस्टला संपूर्ण प्रकल्प कार्यालयामध्ये, ATC कार्यालयामध्ये बहिणीसाठी एक रक्षाबंधनाच्या निमित्तानं भेट दिल्या पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे हा संकल्प ठेवून आदिवासी विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम राबवला होता। अनुसूचित जमातीच्या प्रत्येक गावामध्ये, पाड्यामध्ये, पोडमध्ये, वस्तीमध्ये तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा आदिवासी बांधवांना कशी पोहोचवण्यामध्ये या ठिकाणी प्रक्रिया गतिमान करता येईल, आदिवासी बांधवांचा विकास, त्यांच्यासाठी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेचं बळकटीकरण कसं करता येईल, त्यांना संपूर्णरित्या सशक्त करणे या अभियानाचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे। आदिवासी समाजाला घरे, सर्व प्रकार, सर्व गावांपाड्यांपर्यंत रस्ते, नळाने पाणी पुरवठा, प्रत्येक घराला वीज, वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल युनिट, अंगणवाडी केंद्र, वसतिगृह, मोबाईल नेटवर्क आणि सर्वांना रोजगार अशा प्रकारचे वेगवेगळे कामं हे या माध्यमातून करण्यात येणार आहेत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।